हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर सुरुवातीला मी माझी ओळख करून देते तुम्हाला सगळ्यांना. तर माझं नाव आहे भारती आणि मी राहते अहिल्यानगर येथे. तर मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि बऱ्याच दिवसांपासून रील वगैरे तर मी आधी शूट केलेले आहेत, पण ब्लॉगिंगचा काही एवढा एक्सपिरियन्स नाही आहे मला. तर म्हटलं की आपण पण बघूया आता कसं होतंय काय. तर बऱ्याच दिवसांपासून आमचं म्हणजे शिफ्टिंगचं चाललंय की घर मला शिफ्ट करायचंय नगरमध्ये, म्हणजे मी थोडं आउटसाईडला राहते. तर तेच आम्ही घर शोधण्यासाठी चाललो आहे. रेंटवर घर पाहिजे होतं मला. तर 2-4 दिवसांपासून बघतोय आम्ही, पण पाहिजे तसं घर काय आता भेटत नाहीये. तर म्हणून तेच शोधण्यासाठी आम्ही चाललोय. तर आता आम्ही चाललो होतो केडगावमध्ये. तर म्हणजे कॉन्टॅक्टने आम्हाला एक मिळालं होतं बघायला. म्हणजे समजलं की आहे कोणाकडे तरी. तर तेच बघण्यासाठी आम्ही चाललोय. तर सकाळच्या मला वाटते 11 असं काहीतरी वाजले असतील. आम्ही घरातून निघलो होतो. आज ऊन पण खूप जास्त होतं. तर हे बघा, आता नगरमध्ये आम्ही पोहोचलोय. हे न्यू आर्ट्स कॉलेज जे आहे तिथे आम्ही आलेलो आहे. म्हणजे मी कॉलेज जे आहे इथंच केलंय. फर्स्ट इयर मी असं रेग्युलर केलं, पण नंतर YCM मधूनच कंप्लीट केलं कॉलेज. आणि हे आहे नगरमधलं, म्हणजे बऱ्यापैकी मोठं कॉलेज आहे हे. न्यू आर्ट्स कॉलेज असं आहे. तर नंतर आम्ही आता पुढं निघलोय. तर आता बघायला जायचंय घर. तर जायचंय आम्हाला केडगावला. त्यानंतर हे आहे नगरमधला पुढचा एरिया म्हणजे की दिल्ली गेट. सगळ्यांना माहिती असेल अहिल्यानगरमध्ये राहणाऱ्यांना. तर म्हणजे पहिलंच शूट आहे, तर काही समजत नाहीये की कसं शूट करायचंय, नेमकं काय दाखवायचंय, तुम्हाला काय बघायला आवडेल. तर म्हणून एक फेसचा एक क्लिप छोटासा घेतला आम्ही. त्यानंतर आता आम्ही आलो आहे, मला वाटतं टिळक रोडला असं काहीतरी आलेलो. तर तिकडं त्या साईडला बऱ्यापैकी मला वाटतं फर्निचर किंवा आणखीन दुसऱ्या गोष्टी, म्हणजे की घर बांधकामासाठी काहीतरी लागणाऱ्या गोष्टी, त्या बऱ्यापैकी त्या साईडलाच भेटतात. तर आम्ही पण माझ्या शॉपसाठी जे फर्निचर आहे, म्हणजे फोटो स्टुडिओ म्हणा किंवा माझं एक कॉस्मॅटिकचं पण शॉप होतं आधी, तर त्याच्यासाठीचं फर्निचर पण इकडूनच घेतलं होतं. बऱ्यापैकी भेटतं तिकडे फर्निचर, म्हणजे बऱ्या दरांमध्ये भेटतं. त्यानंतर आता निघालोय आम्ही आता केडगावला जाण्यासाठी. आता बघूया आज पण काय घर भेटतंय की नाही भेटतंय. तर माझी एक रिक्वेस्ट होती की नगरमध्ये राहणारं जर कोणी माझा ब्लॉग बघत असेल, तर प्लीज मला सजेस्ट करा कोणाकडे तर घर असेल तर. आणि नंतर येताना घर वगैरे बघून झालंय, तर आता आम्ही आलो होतो कोहिनूर मॉलमध्ये. काहीतरी घ्यायचं होतं आम्हाला, तर ते बघण्यासाठी आलो होतो. तर ठरवलं की आता थोड्या दिवसातच पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आम्ही काय घेणार आहोत तिकडून. त्यानंतर जाताना तर असं बरं वाटतं की गेल्यावरती चांगला फील येतो की चाललोय आपण कुठंतरी, पण येताना जो हे झालेलं असतं तर तुम्ही बघू शकता. एकदमच चेहरा बदलून जातो, म्हणजे ऊन पण आज जास्तच होतं. तर त्यामुळे थोडंसं हे झालंय आणि एडिटिंग वगैरे पण थोडंसं ठीक आहे. पण बघूया आता पुढं हळूहळू होईल सुधारणा एडिटिंगमध्ये पण. तर माझ्यापेक्षा ही माझी मुलगी आहे, तिलाच बघायचं होतं की ब्लॉगमध्ये की मी काय शूट करते, आणि तिला स्वतःला बघायला खूप मज्जा वाटते कॅमेऱ्यामध्ये. तर कसं माझे मिस्टर पण फोटोग्राफर आहेत, तर मग तिला थोडंसं माहिती आहे कॅमेऱ्याबद्दल, की सारखं कोणीतरी काही कॅमेरा चालू केला की ती सारखी बघत असते, की किंवा तिला स्वतःचे व्हिडिओज वगैरे आहेत ते बघायला पण आवडते. तिचं पूर्ण फेस काय मी अजून दाखवला नाही, पण दाखवेन लवकरच. तर नंतर आता निघालोय आम्ही घराकडे. आता पुढं जाऊन मला भाजीला वगैरे पण घ्यायचंय. तर बघूया आता कसं भेटतंय. हे आमच्या साईडलाच एक राजपाल म्हणून कपड्याचं जे दुकान आहे, बघू शकता. मध्ये खूप सेल लागलं होतं, खूप गर्दी होती इथे. आता रिकामं झालंय सगळं. नंतर आले मी भाजीला वगैरे घ्यायला. तर आता आर्यासाठी फळं वगैरे घेते, म्हणजे माझ्या मुलीचं नाव आर्या आहे. तर केळी घेतली मी सुरुवातीला. तर पपई घ्यायची होती, पण ते काही जरा कमी करतच नव्हते. की मी बोलत होते त्यांना की थोडंसं कमी करून द्या, पण ते नाही बोलले. त्याच्यानंतर मग त्यांनी नंतर मला आवाज दिला आणि दिलं कमी करून. त्यानंतर ही आहेत रताळं, माहिती असतील बऱ्यापैकी सगळ्यांना. तर आर्याला जे आहे मी देत असते. आता ते बऱ्यापैकी मिळत नाही, कधीतरीच असं मिळतात, तर आज दिसले म्हणून मग घेतली. त्यानंतर मग आणखीन पण थोडंसं काय घेतलं, पण भाजीपाला वगैरे जसं म्हणाल तसं काही जास्त घेतलंच नाही. हा भोपळा आहे, लहान मुलांना देतात, डांगर भोपळा याला म्हणतात. बऱ्यापैकी माहीत असेल, मी देते आर्याला. त्यानंतर घरी आलो आणि असं काहीसं आणलं होतं भाजीला वगैरे. भाजीला तर काही जास्त नाहीच, आणि तिने एक केळ खाऊन झालं होतं, आणि आता हे दुसरं जे केळ आहे तिला असं सोलून टाकायचं होतं. त्यानंतर तिचा असा टमाट्यांचा खेळ चालू होता, म्हणजे सगळ्या घरात तिने टमाटे असे टाकून दिले होते
आणि एका जागून दुसरीकडं ते नेऊन तिकडं टाकत होती, घ्यायची आणि सगळं घरभर पसारा करून दिला होता. त्यानंतर मी तिला बोलत होते की मला दे म्हणून, तर देत पण होती मला. आणि मला दिल्यानंतर मग परत जायची आणि मी ठेवले की तिथून परत घेऊन येत होती. तर ठीक आहे, माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला बघायला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढेही पूर्ण व्हिडिओ जे आहे मी टाकणारच आहे आणि इंस्टाग्रामवरही आपले मिनी ब्लॉग जे आहेत ते येतीलच. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.